तर आपण धाग्याबद्दल पाहत होतो. परिणामतः कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर झालेले आढळते, कारण त्या ठिकाणी हवामान त्यासाठी उपलब्ध आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्राचा उपयोग केला जातो. तर आता दमट हवामान प्रदेशात आता त्या ठिकाणी यंत्रे वापरली जातात, आपल्याला माहिती आहे. तर परंतु त्यांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होतो. तर नक्कीच त्या जो काही यंत्र आहे तो यंत्र आणण्यासाठी ती यंत्राची जी काही किंमत असते त्यासाठी जे काही पैसे द्यावे लागतात, आणि पैसे दिल्यावर तेवढं उत्पादन व्हावं लागतो, आणि नाही झाला तर तो खर्च वाढत असतो. तर दुसरं आहे कच्च्या मालाची उपलब्धता. तर नक्कीच एखाद्या प्रदेशातून जेव्हा आपण कच्चा माल घेतो, तर प्रदेशातून कच्चा माल घेत असताना आता कच्चा माल म्हणजे प्राथमिक व्यवसायाची व्याख्या तर आपण पाहू निसर्गाच्या सानिध्यातून जे काही मिळतं त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतो आपण. तर कच्चा माल हा तेथूनच उपलब्ध होतो. तर बघूयात, उद्योगासाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती बघा हे निसर्गाशी संबंधित आहे. खाणकाम हे देखील निसर्गाशी संबंधित आहे. वनामधून, वन तर निसर्गाच्या सानिध्यातून आहे. त्यानंतर मासेमारी इत्यादी व्यवसायातून मिळवला जातो. त्यामुळे उद्योगाची स्थान शेती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. तर आताच म्हटल्याप्रमाणे प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर अवलंबून असलेल्यासारखं आहे. नाशवंत, अवजड आणि वजनात घट होणाऱ्या कच्चा माल यात साखर उद्योग कच्च्या मालाचे उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन होताना दिसते. जसे की करुणपाहातील एक उदाहरण आहे. तर आपण मगाशी पाहिलेल्या करून पहामध्ये आपण एक उदाहरण पाहिलं होतं की ज्या ठिकाणी ऊस आहे त्या ठिकाणी साखर कारखाने असतात, हे तर आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे बघितल्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी कच्चा मालाचे उत्पादन होते त्या ठिकाणी हे द्वितीय व्यवसाय किंवा कारखाने वगैरे स्थापित होतात. तर कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ केंद्रित झालेले आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, नागपूर या परिसरात स्थानिक फळांवर परिणाम करणारे उद्योग स्थापित झालेले आढळतात. नाशवंत पदार्थावर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचे असते, हे यामागचे कारण आहे. तर नक्कीच नाशवंत जे काही पदार्थ असतात त्यांना विविध ठिकाणी नेले जाते आणि त्या ठिकाणी लवकर विक्री केली जाते, कारण तो नाशवंत पदार्थ असतो. तर तिसरा आहे पाणी आणि वीज पुरवठा. आता पाणी हा नैसर्गिक म्हणजे प्राकृतिक घटकातून येणार, आणि जो काही वीज आहे तो देखील निसर्गातून येणार, कारण ज्या ठिकाणी धबधबा असते त्या ठिकाणी ऊर्जा तयार केली जाते. म्हणून वीज देखील हा मानवनिर्मित नसून तो देखील प्राकृतिक घटकामध्येच मोडतो. तर बघूयात, उद्योगांना शीतकरण, वितळण, धुलाई इत्यादीसाठी आता ज्या ठिकाणी उद्योग आढळतात त्या ठिकाणी मशीन धुवायचे असतात, आणि त्या ठिकाणी विविध धुलाई कामासाठी वगैरे आपल्याला पाण्याची आवश्यकता भासते. आणि ज्या ठिकाणी नदी वगैरे असते त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था पण होते. आता नदीमध्ये सांडपाणी टाकतात कारखान्याचे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी कारखाने नदीच्या किनारे बसलेले वगैरे असतात, किंवा ज्या ठिकाणी नदी जवळ होईल अशा ठिकाणी वसलेले असतात. असे उद्योग नदी किंवा तलाव अशा पाणवठ्याजवळ स्थापन झालेले आढळतात. कोळसा, खनिज तेल, वीज हे कोणत्याही प्रकारचा उद्योग चालवण्यासाठी अत्यावश्यक ऊर्जा स्रोत आहेत. तर कुठली ऊर्जा स्रोत, आता मशीन, कारखाना म्हटल्याप्रमाणे मशीन येतो त्या ठिकाणी, आणि मशीन चालवण्यासाठी आपल्याला ऊर्जा किंवा वीज नक्कीच लागते. कोळसा हा जड आणि अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबित उद्योग स्थापित झाले. ते आता कोळसा जो काय असतो त्याच्यातून ऊर्जा निर्मिती केली जाते किंवा वापरली जाते त्या ठिकाणीच, कारण ते जड वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यापेक्षा तेथून नेण्यातच वाहतूक खर्च वाढतो, त्यामुळे तेथेच स्थापित करण्याचा कारखाने स्थापित होत असतात. या उलट लांब अंतरावरून तार किंवा आणि नळमार्गाद्वारे अनुक्रमे वीज व खनिज तेल पुरवठा केला जातो. तर नक्कीच आता आपण एक धबधब्याचं उदाहरण घेऊ. धबधब्याच्या जवळच वीज निर्मिती होत असते, आणि वीज निर्मिती झाल्यावर तेथून आपल्या घराला किंवा आपल्या गावाच्या किंवा आपल्या शहराला तारद्वारे
वीज पुरवली जाते. म्हणजे काय झालं, प्राथमिक व्यवसाय म्हणजे जे काय धबधबा आहे ते प्राथमिक व्यवसाय झालं, आणि द्वितीय व्यवसाय म्हणजे ज्या ठिकाणी तयार केला जातो आणि तयार करून आपल्याकडे पाठवले जाते, याला द्वितीय व्यवसाय म्हणतात. तर त्यामुळे या ऊर्जा स्रोतावर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापन झाले असतात. तर नक्कीच, तर आता प्राकृतिक घटकामध्ये कामगार बघूयात. कामगार म्हणजे आपण देखील निसर्ग सानिध्यात राहतो, म्हणून हे प्राकृतिक घटकामध्ये मोडण्यात आलेले आहे. उद्योगाच्या गरजेनुसार कामगाराची आवश्यकता असते. नक्कीच, उदाहरणार्थ बांधकाम, खाण उद्योग किंवा कापड उद्योग. आता कारखाना म्हटल्यावर त्या ठिकाणी मशीन्सचं सर्व काम करेल असं नाही, तर मशीनला चालवण्यासाठी देखील माणूस लागतो. आता मानव मोठा की मशीन मोठा? तर मानव मोठा. कारण आता आपण उदाहरण घेऊयात, संगणक महान की मानव? आपण एक मोठा गुणाकार सांगितला तर आपल्याला करता येत नाही, पण ज्या ठिकाणी संगणक करतो आता याच्यामध्ये तुलना करता येणार नाही, कारण तो मानवाचाच एक भाग आहे किंवा मानवाने तयार केलेला एक भाग आहे. आता खाण उद्योग किंवा कापड उद्योगांना अर्धकुशल म्हणजे अर्धकुशल म्हणजे थोड्या वेळासाठी किंवा आपण हाफ डे म्हणतो त्यालाच, कामगारांची आवश्यकता असते. अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनवणे या उद्योगांना कुशल कामगाराची गरज असते. आता अन्न बनवणे हे कुशल म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण इच्छुक असतात, म्हणजे ज्यांची त्यांच्या त्याप्रमाणे नॉलेज असतं, त्याप्रमाणे तिथे काम करणारे जे कामगार असतात त्यांना घेतले जाते. वाढते यांत्रिकीकरण अजूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. नक्कीच, ज्या मजूर हे खूप महत्त्वाचे असतात. तर यांत्रिकीकरण वाढल्यामुळे त्या ठिकाणी सर्वच काम यंत्र करणार नाही त्यामुळे उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती वाढले असतात. तर ज्या ठिकाणी उद्योग वाढतात त्या ठिकाणी कामगार कामाला जात असतात, आणि त्यांनी लांबून येऊ नये आणि त्यांचा वाहतुकीचा खर्च वाढू नये त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणीच वस्ती स्थापन करतात. त्यानंतर आहे पाचवा वाहतुकीमध्ये. तर वाहतूक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. प्राकृतिक घटकामध्येच येईल. तो देखील जमिनीवर चालणारा किंवा पाण्यात चालणार असेल तर बोट असेल, किंवा हवाई असेल, तो देखील निसर्गाचा चालतो, तो देखील एक प्राकृतिक घटकाचा आहे. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. तर नक्कीच, आता आर्थिक क्रियामध्ये हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगांना स्थानिकीकरण करण्याचा महत्त्वाचा घटक आहे. तर आता जड, अवजड, नाशवंत, कच्चा तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त लागतो. आता खर्च लागतो याचा एक उदाहरण पाहूयात आपण. तर नारळ आहे, आपल्याला माहिती आहे. नारळ आपण कोकण किनारपट्टीवर गेल्यावर किंवा कोकण भागात गेल्यावर आपल्याला नारळाचं झाडं खूप आढळतात. त्या ठिकाणी आपण जाऊन तोडून घेऊ शकतो. म्हणजे काही ठिकाणी शेती वगैरे केली असेल, पण त्या ठिकाणी 2-3 रुपयाला नारळ भेटते. पण त्या ठिकाणाहून आता आपल्याकडे म्हणजे ज्या ठिकाणी बीड आहे आणि उस्मानाबाद आहे, सोलापूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, अशा ठिकाणी वेगवेगळे प्राईस भेटतात. आता बीड, सोलापूर यासारख्या शहरामध्ये 20 रुपयेपर्यंत भेटते, तर मध्ये 30 रुपयेपर्यंत भेटते. कारण तिथे कोकणपासून तिथंपर्यंत यायला जो काही वाहतुकीचा खर्च ने-आण असते त्यामध्ये ते सर्व पैसे जातात. त्यामुळे कोकणातील भेटणारा 2 रुपये नारळ या ठिकाणी 20 रुपयाला भेटतो. असं हे उदाहरण आहे. तर बघत उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक. कोळसे हा तर जड आहे. याचे देखील स्थलांतरित करण्यात जर आपलं जास्त वेळ जात असेल तर तो खर्च वाढेल पहा. याउलट टिकाऊ वजनाने हलक्या कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय अंतरावरून देखील जलमार्गाद्वारे आपण येतो. तर हलके जे काही वस्तू असतात किंवा हलके असतात त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. तर उदाहरणार्थ कापूस घेऊयात आपण. कापसाला आपण नेऊ शकतो, म्हणजे आपण तयार करण्यासाठी. म्हणजे काय तयार करतो कापसाने? तर लोकरचे कपडे असतील, गरमी स्वेटर इत्यादी. असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा जलरूपांजवळ आढळतात. उदाहरणार्थ कापड उद्योग आहे. लगदाचे लाकूड प्रक्रिया उद्योग हे देखील उद्योग आहे. तर 6वा पायात जागा किंवा जमिनीची उपलब्धता. आता एखादा कारखाना वसवण्यासाठी आपल्याला जागा नक्कीच लागतो, आणि जागा
हे निसर्गाचंच आहे आणि प्राकृतिक घटक आहे. उद्योगाच्या निर्मितीसाठी जमिनीचा उपलब्धतेचा मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. तर उद्योग म्हणजे सांगितल्याप्रमाणे कारखाना वगैरे हे जे काही उद्योग आहेत ते वसवण्यासाठी जमीन किंवा जागा मुख्य हेतू असतो, तो लागतोच. आता एखादा कारखाना वसवण्यासाठी काय काय लागतो, तर एक म्हणजे जागा लागते, दुसरी संयोजक लागतात, भांडवल लागते आणि अजून एक काय ते लागतो, ओके मी मिस केलो, नंतर सांगतो. आता बघूयात आपण. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेसा वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी वसतात. तर नक्कीच ज्या ठिकाणी सपाट मैदानी प्रदेश आहे, ज्या ठिकाणी ने-आण होऊ शकते, दळणवळणासाठी वापरली जाऊ शकते, त्या ठिकाणी क्षेत्र वसलेले असतात. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगाचे केंद्रीकरण सहज होत होते, परंतु शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्ध होत नसल्याने तसेच जवळील जमिनीच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योग स्थापना करण्याचा कल वाढतोय. तर नक्कीच ज्या ठिकाणी शहरामध्ये लोकांना राहण्यासाठी किंवा जागा भेटत नसते, त्या ठिकाणी उद्योग उभारणे हे देखील अवघडच असतं. त्यामुळे आता हे जे काही उद्योग आहेत ते ग्रामीण भागाकडे येताना आपल्याला दिसतात. तर उदाहरणं दिलं हे चाणक पुण्यामधील आहे, लोटे परशुराम चिपळूणमधलं आहे. तर आर्थिक घटक पाहूयात आपण. आता आपण प्राकृतिक घटक पाहिले, आता टिपाले हा फरक स्पष्ट करा किंवा सविस्तर उत्तरे लिहा किंवा वेगवेगळे करून लिहा, अशा ठिकाणी हा प्रश्न नक्की येतो. पहा, प्राकृतिक घटक आणि आर्थिक घटक यामध्ये तुम्हाला लिहिता आला पाहिजे. हा 5 मार्काला प्रश्न आपल्याला कुठेही विचारला जातो, 5-6 मार्काला प्रश्न असू शकतो. पहा, हे यावर नीट फोकस करा. आर्थिक घटकामधील पहिला घटक आहे बाजारपेठ सानिध्य. म्हणजे आता एक कारखाना असलेला आहे, त्याला जो काही विक्री करायचा आहे कुठे करणार, तो आता बाजारात जाणार. म्हणजे जो काय बाजाराचा एरिया असतो, म्हणजे बाजाराची उपलब्धता. बाजार सानिध्य म्हणजे जेथे बाजाराची उपलब्धता आहे, त्याला आता केलेला माल तो विकायचा असतो, त्यामुळे त्याला बाजार म्हणजे आर्थिक घटकातील बाजार हा खूप महत्त्वाचा आहे. उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते. तर आपण जेव्हा उत्पादित केल्यानं आपण विकल्यावरच आपल्याला पैसे भेटतात, तर ते नाही विकलं तर आपले पैसे भेटत नाही, तर ते निरुपयोगी असेल. पहा, असे कोण करणार नाहीत. ओके. उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठ नजीक असणे आवश्यक असते, त्यामुळे वाहतूक खर्च कमी होण्याची मदत होते. जवळ असेल ना तर वाहतुकीचा खर्च कमी होत असतो आणि जे काय त्यांची किंमत आहे ते देखील थोडा घटताना पाहताना मिळते. पहा, आणि जर लांब असेल तर वाहतुकीचा खर्च वाढतो, त्यामुळे त्या वस्तूची किंमत देखील वाढत असते. तर उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठ नजीक असणे आवश्यक आहे. यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते. आता सांगितल्याप्रमाणे वाहतूक खर्च त्या ठिकाणी कमी मिळतो आणि ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात. तर आता वाहतुकीचा खर्च ॲड झाला नसेल तर थोडं प्राईस कमी भेटू शकतो आणि ॲड झाला असेल तर जास्त भेटतो, त्यामुळे वाहतुकीचा खर्च नियंत्रित ठेवणे आवश्यक असतं. नाशिवंत आणि अवजड वस्तूसाठी तयार बाजारपेठ अत्यंत आवश्यक असतात. कधीकधी उत्पादन प्रक्रिये दरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होते. तर काही ठिकाणी जवळच असताना ने-आणमध्ये देखील जे काही अवजड असते किंवा जड असेल तर आपलं उत्पादित माल, तर ते त्या ठिकाणी देखील ने-आणसाठी भारी पडतं. पहा, आपल्याला केक हे तयार करणे उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड आहे. तर नक्कीच आता कच्चा माल जेवढं लागतो त्याच्यापेक्षा ते केक बनवणे हे खूप जड असते. म्हणूनच हे उद्योग बाजारपेठाजवळ म्हणजे शहराजवळ स्थापन झाले असतात. तर सांगा पाहू, हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बाजारपेठाभिमुख उद्योगाची उदाहरणे द्या. आता जे काही बाजारपेठ आलं त्या ठिकाणी जे काही जवळचे उद्योग आढळतात त्यात तुम्ही ते एक्झाम्पल द्यायचे किंवा उदाहरणे शोधायचे. तर दुसरा आहे भांडवल. आर्थिक घटकातील भांडवल हा खूप महत्त्वाचा असतो. भांडवला आपण इंग्रजीत इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. तर भांडवल हा आता एका मोठा कारखाना किंवा छोटा कारखाना तयार करत असेल तर त्या ठिकाणी त्याला पैशाची गरज असते, कारण त्या
वसवण्यासाठी तेथील जागा, या ठिकाणी जागा, हवामान आहे, जागा आहे, वीज आहे, पाणी आहे इत्यादीची जी काही कमतरता आहे ते सर्व पुरवण्यासाठी त्या ठिकाणी भांडवल आवश्यक असतो. उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. बँकिंग किंवा अन्य आर्थिक सुविधा येथे सहज उपलब्ध आहेत अशा प्रदेशात उद्योग स्थापना होताना दिसते. आता या ठिकाणी पाहिलं तर ज्या ठिकाणी पैसा भेटतो, म्हणजे आता महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गुजरात अशा 3 भागांचा आपण विचार करूयात. तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी एखादा बिझनेसमॅन आहे, म्हणजे उद्योजक आहे, तो आपला उद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या ठिकाणी त्याला जर आर्थिक बँक जर लोन देत नसेल, तर विविध आर्थिक क्रियामध्ये अडथळा येत असेल, तर तो ठिकाणी या ठिकाणी हे करणार नाही. आता महाराष्ट्र आणि कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये हे अंतर पाहायला मिळतं. पण गुजरातमध्ये कसं आहे, गुजरातमध्ये जरा लवकर भेटू शकतं, म्हणून गुजरातमध्ये खूप मोठे मोठे बिझनेस आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठे मोठे बिझनेसमॅन देखील होऊन गेले आहेत. रतन टाटासारखे त्या ठिकाणी म्हणजे बिझनेस करतात, म्हणजे त्या ठिकाणी बिझनेस हा खूप महत्त्वाचा आहे गुजरातमध्ये. तर बघूयात आपण, अशा प्रदेशात उद्योग स्थापित होताना दिसतात. वस्तुतः ज्या ठिकाणी उद्योग स्थापन झालेले आहेत तेथे आर्थिक सुविधा आकर्षित होतात आणि त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापित होतात. तर त्या ठिकाणी उदाहरणं दिल्या बघा, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, मुंबई हे जे काही उपनगर आहेत हे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जातात. औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय, ज्या ठिकाणी उद्योग असतात, उद्योग जास्त असतात किंवा उद्योगाचा जो एरिया असतो त्याला औद्योगिक क्षेत्र असे म्हणतात. शहरापेक्षा उत्तम बँकिंग आर्थिक सोयीसुविधा ओळखली जाते. तर नक्कीच मुंबई, दिल्ली यासारख्या क्षेत्रामध्ये आर्थिक सुविधा देखील मिळतात. तर सद्यस्थितीत ग्रामीण भागात चांगल्या बँकिंग सुविधाचे विस्तारण ते देखील उद्योगाचे स्थापन होऊ लागले आहेत. आता ग्रामीणमध्ये देखील बँक वगैरे आले, त्यामुळे त्या ठिकाणी देखील उद्योग या ठिकाणी येताना पाहत आहेत. तर आपण दुसरा पाहूयात, राजकीय घटक. आर्थिक घटकामधले आपण बाजारपेठ आणि सानिध्य हे दोन्ही आपण पाहिलेले आहेत. आता मी हा स्क्रीन चेंज न केल्यामुळे झालेला आहे, कृपया तुम्ही सॉरी यासाठी. तर दुसरा आहे हे राजकीय घटक. आता राजकीय घटक कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण. उद्योगासाठी जे काय स्थापन करण्यासाठी आता शासकीय धोरण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण शासकीय धोरणामध्ये कसं, तर मी एक थोडक्यात सांगू शकतो. तर जो काही कर असतो किंवा काही ठिकाणी उद्योग जास्त स्थापित व्हावेत म्हणून काही ठिकाणी सरकारने काय करतात, कर कमी करतात. म्हणजे कर ज्या ठिकाणी कमी होईल त्या ठिकाणी उद्योजक येईल. म्हणजे एखादी वस्तू जर तुम्हाला 100 रुपये भेटत असेल, त्या ठिकाणी जर त्याचा 20% जर सरकारला जात असेल, तर समजा सरकारला जात असेल, बाकी 80 रुपये उद्योजकाला जात असतील, तर 20 रुपये जो काय आहे तो सरकार जर 20 रुपये घेत नसेल तर 10 रुपये घेतले, तर तुम्हाला जो काही भेटणारा 100 रुपयाचा जो काही उत्पादक माल आहे तो तुम्हाला 90 रुपयामध्ये भेटेल. हे देखील सरकारचे धोरण असतं. सरकार आपल्याला, आता तुम्हाला कळत नाही की आपण घेतली एखादी बाजारातली वस्तू 100 रुपयामध्ये, तर त्या ठिकाणी सरकारला किती पैसे जातात हे तुम्हाला दिसत नाही, पण नक्की सरकारला त्या ठिकाणी टॅक्सद्वारे जातात आणि जात असताना तुमचे जे काही व्हॅल्यू असेल त्या ठिकाणी ॲड करून दिले असतात, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्स वगैरे मागत नाहीत. काही ठिकाणी मागत असतील, उदाहरणार्थ डीमार्टमध्ये वगैरे मागताना दिसतात, तर तुम्ही त्या बिलमध्ये चेक करू शकता. तर बघूयात आपण शासकीय धोरणे. राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देतात. औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशात विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तेथे शासन अर्थसहाय्य, जमीन, पाणी, वाहतूक इत्यादी व संदेश वाहनाच्या सोयीसुद्धा उपलब्ध देते. तर काही ठिकाणी शासन जे काही उद्योगासाठी लागणारे जे काही भांडवल आहे किंवा जो काही सुविधा आहे ते सुविधा शासनाद्वारे काही ठिकाणी पुरवले जाते. अशा प्रदेशात उद्योग स्थापित करण्यात आणि उद्योजकांना शासन कर सवलत देतं. कर सवलत आता सांगितले, कर विपणनासाठी सल्ला, आयात निर्यात इत्यादी सुविधांमध्ये प्रदान करते. तर उदाहरणार्थ आयात निर्यात म्हणजे आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेणे किंवा एका देशातून दुसऱ्या देशात नेणे. तर या ठिकाणी दिले पहा, उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाने औद्योगिक धोरणानुसार वर्ग ड व पुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा सुविधा मिळतात. तर पाहूया, या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही.
बंदी आणतात. उदाहरणार्थ किनारी प्रदेश, या ठिकाणी काही ठिकाणी बंदी आणली जाते. हे शासकीय निर्णय देखील आपल्याला मान्य करावे लागतात. तर दुसरा पाहूयात विशेष आर्थिक क्षेत्र. औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. तर विशेष काही ठिकाणी प्राधान्य दिले जाते उद्योजकाला. तर भारतात त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतात. आता हा विशेष आर्थिक क्षेत्र आहे एका वाक्यात किंवा कधी कधी 2-3 वाक्यात देखील येऊ शकतं. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय, त्या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी विशेष प्राधान्य दिलेले असतात. आर्थिक क्षेत्र, विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाचे निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र असतात, जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदाराने विकसित केले जाऊ शकते. देशात या क्षेत्राचा विकास विशेषतः कार्यक्षम उत्पादनासाठी वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ शांघापूरच्या मुंबई येथील सिब्ज. आता काही विशेष धोरणं दिले जातात सरकारने, काही सार्वजनिकांनी या ठिकाणी खाजगी हे 2 शब्द वापरले. सार्वजनिक म्हणजे ज्या ठिकाणी थोडेफार सरकार इन्व्हेस्ट करतं, काही उद्योजक इन्व्हेस्ट करतात, सरकार आणि दोन्ही जेव्हा इन्व्हेस्ट करतात त्याला सार्वजनिक खाजगी हे दोन्ही म्हणतात, किंवा काही ठिकाणी खाजगीच होऊ शकते. तर इतर घटकामध्ये आपण पाहूयात. तर पुढचा पाठ आहे इतर घटक. पहिला आहे स्थान विभाजन. स्थान विभाजन म्हणजे स्थानाचं विलगीकरण, म्हणजे डिफरंट म्हणजे इकडून तिकडे करणे. ओके. कधी कधी उत्पादन विविध टप्पे विकेंद्रित केले जातात, म्हणजे एका ठिकाणी वसले जातात, जे आपण औद्योगिक क्षेत्र म्हणू शकतो त्याला. आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी व मोटार वाहन निर्मिती उद्योग. हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक असते. म्हणूनच उत्पादक घटक वेगवेगळ्या टप्प्यातून विभाजित करतात. उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो. तर नक्कीच एका बिझनेसमध्ये 2 बिझनेस करतात किंवा जवळजवळ घेतात आणि त्या ठिकाणी विक्री देखील होऊ शकते. तर दुसरं आहे उद्योगाचे केंद्रीकरण. तर उद्योगाचे केंद्रीकरण म्हणजे जास्त एका ठिकाणी गुंतलेले आहे. उद्योगाच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतात. या प्रदेशातील सुविधांचा आयात वापर करण्यासाठी संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापित होतात. यामुळे सदर प्रदेशात उद्योगाचे केंद्रीकरण होते. तर काही तत्वे असतात त्या प्रदेशात, म्हणून त्या ठिकाणी उद्योग प्रस्थापित होऊ शकतात. अशा प्रकारे उद्योगाचे केंद्रीकरण झालेले प्रदेशात प्राकृतिक, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. तर नक्कीच ज्या ठिकाणी जास्त केंद्रीकरण झाले असते त्या ठिकाणी आर्थिकचा प्रभाव जास्त राहत नाही. अशा औद्योगिक प्रदेशांचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापित झालेले आढळतात. उदाहरणार्थ जगभरातल्या ज्या प्रदेशात लोह पोलाद कारखाने सुरू करण्यात आले होते त्यांच्या आसपास या कारखान्या पक्क्या मालावर आधारित असणारी भांडी तयार करणे, गाड्यांचे सुट्टे भाग निर्माण करणे, गाड्यांची सांगाडे निर्माण करणे इत्यादी. आता एका ठिकाणी उद्योग असेल आणि त्यासाठी लागणारा जे काही पूरक उद्योग असतात ते देखील महत्त्वाचे असतात. ते जर त्याच्या जवळ असतील तर तो वाहतुकीचा खर्च कमी लागेल आणि तो त्या ठिकाणीच जवळीक असल्या म्हणजे एका ठिकाणी केंद्रित झाल्यामुळे तो त्याच्यावर अवलंबून असेल. या उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटारगाड्या निर्मिती होते. वेष्टीकरण उद्योग, रेलगाड्या निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योगाचे अशा प्रदेशात स्थापित होताना दिसतात. तर अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुपामी अनुकूलतेचा फायदा मिळतो, कमी भांडवलाचा जास्त नफा मिळतो. तर नक्कीच. आणि त्यानंतर आहे स्थानमुक्त उद्योग. आता स्थानमुक्त उद्योग पाहूयात आपण. तर स्थानमुक्त उद्योगामध्ये हे उद्योग संसाधने, आता स्थानमुक्त म्हणजे त्या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की स्थानमुक्त म्हणजे त्या ठिकाणी जागा मोकळी असते. उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतं. तर उत्पादनाचे जे काही कौशल्य असतात आणि ग्राहक हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व ज्या ठिकाणी स्थान नसतं म्हणजे स्थानाला सोडून हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता असते. म्हणजे ज्या ठिकाणी जागा नसते ते इकडून तिकडे जाणारे असतात.
हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. या उद्योगांना वाहतुकीचा खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. तर नक्कीच ज्या ठिकाणी वाहतुकीचा खर्च आढळता येत नाही ते फायदेशीर ठरते. उत्पादित मोटरगाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढवून त्यांच्या नफ्यात वाढ होते. तर त्यांचा नफा जो काय मिळतो तो नक्कीच मिळतो त्यांना नफा. तसेच आंतरजालासारख्या म्हणजे इंटरनेटसारख्या अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगाचे स्थानिकीकरण, कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठ यांचाही परिणाम होत नसतो. तर ज्या ठिकाणी स्थानमुक्त उद्योग आढळतात त्या ठिकाणी या गोष्टींचा नक्कीच आपल्याला पाहताना मिळत नाही. घड्याळ तयार करणे, हिरे तासणे हे उद्योग काही उदाहरणे आहेत. तर आपण पाहू शकतो घड्याळ हे स्थानमुक्त उद्योगातलं आहे. या उद्योगात पक्का माल किंवा कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असतात आणि सहजतेने वाहतूक करता येते. तर हे जे काय आहे ते वाहतूक सहज करता येते या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर या प्रकारातले बहुतेक उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणित असते. तर हे उद्योग कमी प्रमाणात असतात पहा, परंतु त्याचे मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ करून पहा. यामधील तिसरे उदाहरण स्थानमुक्त उदाहरणाचे. आता आपण एक उदाहरण पाहिल्याशिवाय आपल्याला समजत नाही. तर आपण पाहूयात. तर या ठिकाणी दिलेलं आहे हे स्थानमुक्त. जरा डोके चालवामध्ये खाली दिलेल्या उद्योगांची यादी दिली आहे. त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणाबद्दल विचार करा आणि ते स्थानमुक्त उद्योग आहेत की नाहीत ते सांगा. आता वस्त्र उद्योग. आता हिरे तासणे हा स्थानमुक्त उद्योग आहे, आत्ताच आपण पाहिलं आहे. तर उद्योगाचे नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आता हिरे तासण्यासाठी म्हणजे हिरे निर्मिती करण्यासाठी कच्चा माल जो काय आवश्यक असतो तो म्हणजे आपला खाणकाम असतो. खाणकाम म्हणजे जे काही शोधणे असते. तर पक्का माल म्हणजे हिरे निर्मिती होतात. उद्योगाचे स्थान निश्चितीवर करणारे परिणाम घटक. आता तुम्ही ते लिहू शकता. तर हे जरा डोके चालवामध्ये तुम्ही चालू शकता. त्यानंतर आहे औद्योगिक प्रदेश. तर औद्योगिक प्रदेशामध्ये मी या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. तर हा नकाशा पाहूयात आपण. औद्योगिक प्रदेशामध्ये उद्योगाचे वितरण असमान असते. याचे कारण म्हणजे औद्योगिक प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी जास्त उद्योग असतात त्याला औद्योगिक प्रदेश असे म्हणतात. याचे कारण म्हणजे उद्योगाचे स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान असतात. आधी दिलेल्या अनुकूल घटकामुळे उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रात उद्योगाचे केंद्रीकरण झालेले क्षेत्र म्हणजे औद्योगिक प्रदेश. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी उद्योग जास्त आढळतात किंवा केंद्रित झाले असतात त्याला औद्योगिक प्रदेश म्हणतात. आता आकृती 5.3 या ठिकाणी दिलेलं आहे. 5.3 तर तुम्ही पाहू शकता प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहेत. या ठिकाणी काही प्रश्न दिले आहेत ते प्रश्न वाचतो, तुम्ही नकाशा उघडू शकता. कोणत्या गोलार्धात उद्योगाचे केंद्रीकरण अधिक आढळते? आता उद्योगाचे केंद्रीकरण कोणत्या ठिकाणी अधिक आढळते? तर आपण आधी पाहूयात नकाशा. तर उद्योगाचे केंद्रीकरण युरोपामध्ये जास्त झाले आहे आणि अमेरिकामध्ये जे जास्त झालेलं आहे आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी सूची नाही आहे पहा, की नसेल तर सूची नाही आहे. आणि जो काय हा प्रदेश आहे त्याला आपण मानूयात. आणि या ठिकाणी औद्योगिक प्रदेश जो काय तो फिकट किंवा जो काय आपला माती कलर आहे तो दाखवण्यात आलेला आहे ते आपण पाहूयात. त्या ठिकाणी औद्योगिक जास्त झालेलं आहे. तर अमेरिका आहे, युरोप आहे आणि चीन आहे. त्या ठिकाणी उद्योगाचे केंद्रीकरण झालेलं आहे पहा. उत्तर अमेरिकेच्या कोणत्या भागात मुख्यतः औद्योगिक प्रदेश विकसित झाले आहे? तर जो काही पूर्व आहे त्या ठिकाणी औद्योगिक केंद्रीकरण जास्त झालेलं आहे पहा. युरोपात कोणकोणत्या भागात उद्योगाचे केंद्रीकरण आढळते? तर इंग्लंड आहे. तर इंग्लंडचे जो काही मध्य युरोप आहे त्या ठिकाणी आढळते पहा. तर मी झूम आउट करतो. आणि आफ्रिका खंडातील किनारी भाग वगळता इतर प्रदेशात औद्योगिक विकास कमी आढळतो, कारण त्या ठिकाणी आधुनिक जे काय आहेत आधुनिकरण या ठिकाणी झालं नाही, जागतिकरण झालं नाही. आणि या ठिकाणी जे काही लोक राहतात ते मागासवर्गीय राहतात, म्हणजे गरिबी जास्त आहे या ठिकाणी आणि साक्षरता दर कमी आहे म्हणून त्या ठिकाणी आढळत नाहीत.
भारतातील कोणत्या प्रदेशात उद्योगाचे केंद्रीकरण जास्त झालं आढळते? तर ज्या ठिकाणी या ठिकाणी कोलकाता आहे पहा, मुंबई आहे आणि मध्यभागी आहे जो काही कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जो काही थोडाफार भाग आहे त्या ठिकाणी म्हणजे बेंगळुरू या ठिकाणी आढळते भारतामध्ये. तर औद्योगिक प्रदेशात केंद्रीकरण किनारी भागात आढळण्याची कारणे कोणती? तर या ठिकाणी आता किनारी भाग हा खूप महत्त्वाचा आहे. अमेरिकेचा जो काही किनारी भाग आहे या ठिकाणी आढळतो आणि इकडे युरोपामधील, कारण जो काही वाहतुकीचा खर्च असतो तो वाचतो. आणि हे कशासाठी? तर जे काही कच्च्या मालाची उत्पादन करतात, म्हणजे आता कच्चा माल जो काही आणतात ते आणण्यासाठी आपल्याला रोड निर्मिती तयार करावी लागते आणि रूळ म्हणजे जे काही रेलगाडी आहे हे त्यासाठी रूळ तयार करावे लागते. जहाजासाठी काही तयार करणं ऑलरेडी आपल्याकडं महासागर आहेत आणि तो जो काही खर्च आहे तो फक्त बोटीचा खर्च एवढाच येऊ शकतो. त्याचा रस्त्याचा खर्च येणार नाही. त्यामुळे जो काही वाहतूक आहे तो याद्वारे केली जाते. त्यासाठी हे जे काय आहे समुद्राच्या किनारे राहतात. तर चीनमध्ये देखील पाहू शकता तो समुद्राच्या किनारेच उद्योग झालेले आढळतात आपल्याला. उद्योगाचे अक्षवृत्तीय वितरणावर निष्कर्षाने परिशोधले. आता तुम्ही जो काही अक्षवृत्त आहे या ठिकाणी त्याबद्दल निष्कर्ष तुम्ही लिहू शकता. तर व्हिडिओ खूप मोठा होतं आहे त्यामुळे मी औद्योगिक प्रदेश हा पाहून थांबतोय. तर पुढचा हे जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आपण पाहूयात. तर हा नकाशाद्वारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर आपण ते पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. तर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही हा मी पार्ट 2 अपलोड करत आहे. तर त्यानंतर आहे तिसरा पार्ट. 3 पार्ट होतील आणि तुम्ही तिन्ही पार्ट अभ्यासू शकता. पहिला पार्ट मी अपलोड केला आहे, ते पाहिलं नसेल तर ते तुम्ही पाहू शकता. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा.